नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमा बेस्ट किचनमध्ये। तर आज आपण बनवतोय मस्त अशी चमचमीत एकदम टेस्टी मटकी भेळ। तर बाहेर जशी गाड्यावर मिळते तशीच आज मी सेम बनवणार आहे। खूप छान, अगदी मस्त अशी चटपटीत आणि टेस्टी। तर मटकी भेळ बनवण्यासाठी पहिल्यांदा हवी आहे आपल्याला मटकी। तर इथे मोड आलेली मी मटकी घेतलेली आहे भरपूर। तर पहिल्यांदा आपण थोडंसं तेल घालायचं आहे पॅनमध्ये आणि ही मटकी आपल्याला वाफवून घ्यायची आहे। हळद थोडीशी घातलेली आहे आणि मटकी घालूया। मटकी चांगली आपण परतून घेऊया। अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। एक अर्धा मिनिट हे आपल्याला चांगली ही मटकी परतून घ्यायची आहे आणि नंतर इथे आपण आता वरती झाकण ठेवायचं आहे। हो असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हबकाही मारू शकता। जास्त शिजवायची नाही मटकी, आपल्याला अशी अर्धवट शिजवायची आहे। तर इथे आपली मस्त अशी मटकी शिजलेली आहे। तर मोड आलेली मटकीच वापरायची आहे आपल्याला। आता इथे आपण साहित्य घेतलेलं आहे मटकी भेळ बनवण्यासाठी। मटकी भेळ बनवायला सुरुवात करूया। तर मटकी भेळ बनवण्यासाठी इथे आपल्याला पहिल्यांदा लागणार आहेत चिरमुरे। चिरमुरे घेतल्यानंतर इथे आपण मिक्स फरसाणा घेऊया, म्हणजे शेव पण मिक्स केलेली आहे आणि फरसाणा पण त्यामध्ये। नंतर इथे जी पापडी असते ती पापडी मी इथे घेतलेली आहे चुरून, ती घालूया। आणि नंतर इथे आपण भाजलेले शेंगदाणे, तुम्ही खारे शेंगदाणेही वापरू शकता। आणि इथे आपण शिजवून घेतलेली मटकी घालायची आहे, थोडीशी बाजूला ठेवलेली आहे। आणि नंतर कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे आणि इथे कैरीचे छोटे छोटे तुकडे घेतलेले ते घालायचे आहे आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि घरचं लाल तिखट आहे ते घालायचं आहे। आणि नंतर इथे घालायचं आहे थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। तर इथे आपली ही मस्त अशी भेळ मिक्स करून होत आलेली आहे आणि आता आपण ही भेळ सर्व करून घेणार आहोत। तर सर्व मिक्स करून झालेलं आहे। आता एका डिशमध्ये आपण आता ही भेळ घेणार आहोत काढून। तर मस्त अशी ही चवीची, बाहेर गेल्यानंतर आपल्याला खूप महाग भेटते, तुम्ही घरी अशा पद्धतीने ही भेळ मटकीची बनवू शकता। वरतून मटकी भरपूर घालायची आहे, नंतर कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचा आहे, गार्निशिंग करायचं आहे आवडीप्रमाणे। नंतर भरपूर शेव घालायची आहे, थोडंसं लाल तिखट आणि इथे आपण भरपूर कोथिंबीर घालायची आहे। तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त अशी चमचमीत अगदी चटपटीत ही भेळ तयार झालेली आहे, जशी गाड्यावर किंवा बाहेर तुम्ही चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर भेटते तशी। तर इथे आपली सर्व भेळ बनवून तयार झालेली आहे मटकीची। आणि सोबत मी इथे कैरीच्या फोडी, कांद्याच्या, टोमॅटोच्या आणि काकडी स्लाइस ठेवलेले आहेत आणि मस्त असं लिंबू आणि मिरची ठेवलेली आहे। तर मस्त आपली ही स्ट्रीट स्टाईल मस्त चटपटीत मटकीची भेळ तयार झालेली आहे। मुलांना आता उन्हाळ्यात सुट्ट्या लागलेल्या आहेतच आणि मुलांच्या मधल्या वेळेत मुलांना भूक लागते छोटीशी, आणि त्या मधल्या वेळेत तुम्ही हा खाऊ बनवून देऊ शकता। अगदी मस्त अशी झटपट रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा। आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।